राज्य सरकारकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय जाहीर। मात्र खासगी आणि सहकारी दूध प्रकल्प उत्पादकांनी आकडेवारी दिलेली नाही। परिणामी दूध उत्पादकांना अनुदान देणं शक्य होत नाही। दुपारी 12 ते 2 दरम्यान बोरघाटामध्ये मुंबईची मार्गिका 2 तासांसाठी बंद राहणार। पर्यायी वाहतूक मार्ग म्हणून जुन्या मुंबई पुणे महामार्गावरून हलक्या वाहनांची वाहतूक सुरू राहणार। गोखले पुलाची एक मार्गिका मार्च अखेरपर्यंत खुली होणार। सपाटीकरणासह तांत्रिक कामं सुरू। मीरा भाईंदरला होणारा एमआयडीसीचा पाणीपुरवठा आज 24 तासांसाठी दुरुस्तीच्या कामामुळे बंद राहणार। परिणामी नागरिकांना 2 ते 3 दिवस पाणी टंचाई सहन करावी लागेल। 27 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर। यवतमाळमध्ये विकास कामांचं उद्घाटन करणार। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज मुंबई दौऱ्यावर। मुंबईतील बुलेट ट्रेन प्रकल्पाची पाहणी करणार। विक्रोळीतील भुयारी मार्ग आणि बीकेसी मधील स्थानक निर्माण कार्यक्रमाला भेट देणार। राज ठाकरेंचा आज आणि उद्या कल्याण डोंबिवली दौरा। लोकसभा मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार। भाजपचे नेते अशोक चव्हाण आज नांदेडमध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच नांदेडमध्ये परत येणार। भाजपचे नेते आणि पदाधिकाऱ्यांचं मोठ्या संख्येनं स्वागतासाठी उपस्थित राहण्याचं कार्यकर्त्यांना आवाहन। मनोज जरांगेंच्या आंदोलनाविरोधात हायकोर्टातील याचिकेवर आज तातडीची सुनावणी। मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी पुकारलेल्या आंदोलनामुळे कायदा सुव्यवस्था बिघडत चालल्याचा वकील गुणरत्न सदावर्ते यांचा याचिकेतून आरोप। शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी 5 दिवसांपेक्षा अधिक काळ झुंपू नये मनसेची मागणी। निवडणूक अधिकाऱ्यांकडून मनसेच्या मागण्यांची दखल। शिक्षकांना वगळून इतर कर्मचाऱ्यांना कामं देण्याबाबत पडताळणी करण्याचे आदेश। माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन। मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात वयाच्या 86व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। मनोहर जोशी यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी माटुंगा इथल्या रुपारेल कॉलेजजवळच्या त्यांच्या सध्याच्या निवासस्थानी ठेवलं जाईल। दुपारी 2 नंतर अंत्ययात्रा सुरू होईल। दादर स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील। मनोहर जोशींच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंचा बुलढाणा दौरा रद्द। उद्धव ठाकरे मनोहर जोशींच्या अंत्ययात्रेत सहभागी होणार। राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून मनोहर जोशी यांना श्रद्धांजली। मनोहर जोशी यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक तत्वनिष्ठ नेता आपण गमावला। राज्यपालांकडून शोक व्यक्त। मनोहर जोशी सरांच्या निधनानं महाराष्ट्राच्या राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरवला। मराठी माणसाविषयी मनापासून तळमळ असलेला नेता आपण गमावला। मनोहर जोशींच्या निधनावर नितीन गडकरींची प्रतिक्रिया। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाचं वृत्त अतिशय दुःखद। त्यांच्याशी वैयक्तिक ऋणानुबंध होता। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान कधीच विस्मरणात जाणार नाही। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मनोहर जोशींना श्रद्धांजली। मनोहर जोशी यांच्या निधनानं मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी लढणारा सुसंस्कृत नेता काळाच्या पडद्याआड गेलाय। त्यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्राची मोठी हानी झाली। या शब्दात अजित पवार यांची मनोहर जोशींना श्रद्धांजली। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी अशी मनोहर जोशी यांची ओळख होती। लोकसभेच्या अध्यक्षपदी असताना संसदेच्या प्रांगणात छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा स्थापन करण्यामध्ये त्यांची प्रमुख भूमिका होती। शरद पवार यांची मनोहर जोशींना श्रद्धांजली। नगरसेवक पदापासून लोकसभा अध्यक्ष पदापर्यंतचा अनुभव मनोहर जोशींच्या गाठीशी होता। नर्म विनोदी परंतु मार्मिक भाषण ही त्यांची खासियत होती। त्यांच्या निधनामुळे एक लढवय्य नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेलं। सुप्रिया सुळे यांची मनोहर जोशींना श्रद्धांजली। बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केल्यापासून त्यांच्यासोबतच्या पहिल्या फळीतील मनोहर जोशी हे ज्येष्ठ नेते। शिवसैनिकाला मुख्यमंत्री पदावर बसवण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न होतं, जे मनोहर जोशींच्या रूपानं पूर्ण झालं। राज ठाकरे यांची फेसबुकवर मनोहर जोशींना श्रद्धांजली। अखेरच्या श्वासापर्यंत शिवसैनिक म्हणून जगलेले मनोहर जोशी यांना विनम्र अभिवादन। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांकडून पोस्ट शेअर करत मनोहर जोशींना श्रद्धांजली। महाराष्ट्राचा कोहिनूर आज पहाटे हरपला। परमेश्वर माजी मुख्यमंत्री, माजी लोकसभा सभापती मनोहर जोशी सरांच्या आत्म्याला शांती देवो। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भावना व्यक्त केल्या। राजकारणातील एक सुजाण आणि सुसंस्कृत नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेलं। मनोहर जोशींच्या निधनानं महाराष्ट्राची मोठी हानी। एक्सवर पोस्ट शेअर करत अशोक चव्हाणांकडून मनोहर जोशी यांना श्रद्धांजली अर्पण। 27 किंवा 28 फेब्रुवारीपर्यंत आघाडीच्या जागावाटपाचं चित्र स्पष्ट होईल। पुण्यामध्ये 24 तारखेला महाविकास आघाडीकडून सभेचं नियोजन। महाविकास आघाडी राज्यामध्ये 42 जागा जिंकेल, नाना पटोलेंचं विधान।
मुंबईमध्ये 3 जागा मिळाव्यात. राज्य निवड समितीच्या बैठकीत काँग्रेसची मागणी. दक्षिण मध्य, उत्तर पश्चिम, उत्तर मध्य या जागा लढवण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील. महायुतीचं जागा वाटप दिल्लीमध्ये अमित शहा यांच्या उपस्थितीत होणार. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती. प्रचारानिमित्त भिगवणमध्ये आपण पहिल्यांदाच आलो. आता भिगवणमधील लोकांच्या भेटी वारंवार घ्याव्या लागतील. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांचं सूचक वक्तव्य. खासदार सुजय विखे आणि राम शिंदे यांच्यातील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर. सुजय विखे आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी अमित शहा यांच्या भेटीदरम्यान नेमकी कांदा निर्यात बंदी उठवण्याबाबतच चर्चा केली का? राम शिंदे यांनी उपस्थित केला सवाल. पुणे ड्रग्ज रॅकेट प्रकरणी जप्त केलेल्या ड्रग्जचा गोव्यामध्ये पुरवठा. मोठ्या प्रमाणात ड्रग्ज गोव्यात पाठवण्यात आल्याची माहिती. पुण्यातून ड्रग्ज दिल्ली व्हाया पंजाब आणि हरियाणामध्ये पाठवल्याचाही संशय. गेल्या 2 दिवसात पुणे पोलिसांकडून दिल्लीमध्ये 970 किलोचे एमडी ड्रग्ज जप्त. दिल्लीतून पुणे पोलिसांकडून 3 आरोपींना अटक. आरोपींना पुण्यात आणलं. पुणे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणात संदीप उर्फ सनी धुनिया मास्टर माइंड असल्याचं तपासामध्ये समोर. धुनिया लंडनमध्ये वास्तव्यास. ड्रग्ज आरोपींची धुनियासोबत ओळख झाल्यानंतर ड्रग्ज प्रकरणाला सुरुवात. संदीप धुनिया विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी. भाईंदरमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकावर हल्ला. हल्ल्यामध्ये महिला पोलीस गंभीर जखमी. धावगी परिसरामध्ये कारवाईसाठी गेले असता हल्ला करण्यात आला. यवतमाळच्या मुकुटबन येथील वसंत जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरीमध्ये रात्रीच्या सुमारास कापसाच्या गंजीला आग. 100 क्विंटलवर कापूस जळून खाक. आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट नाही. अग्निशमन दलानं 2 बंबांच्या सहाय्यानं आगीवर नियंत्रण मिळवलं. नागपूरमधील लक्ष्मी भवन चौकामध्ये भरधाव कार आणि स्कूल व्हॅनची धडक. अपघाताच्या वेळेस स्कूल बस व्हॅन रिकामी असल्यानं मोठा अनर्थ टळला. चालक मात्र जखमी. शिवसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख मनीष काळजेंवरती आर्थिक फसवणूक आणि दमदाटी केल्याचा गुन्हा दाखल. 4 लाख रुपयात खरेदी केलेली कार 1 लाख देऊन उर्वरित 3 लाखांची फसवणूक केली. अकोला जिल्ह्यातील हिवरखेड ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेमध्ये रूपांतर. नगरविकास विभागाची नगरपरिषद गठण्याची अधिसूचना. अहमदनगर जिल्हा पोलीस दलामध्ये 100 नवीन वाहनांची भर. 40 बोलेरो, 5 स्कॉर्पिओ आणि 1 थार अशी 46 चारचाकी वाहनं यात आहेत. यासोबतच 63 दुचाकी देखील पोलीस दलाला देण्यात आल्या. पालघर जिल्ह्यातील डहाणू बीच फेस्टिव्हलला आजपासून सुरुवात. फेस्टिव्हलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांसह खाद्यपदार्थांचाही आस्वाद लुटता येणार. पुढच्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पालघरच्या वाढवण बंदर प्रकल्पाचं भूमिपूजन होणार असल्याची माहिती. स्थानिकांना माहिती समजताच मुंबई अहमदाबाद स्थानिकांनी रोखून धरला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाण यांच्या समर्थकांकडून बॅनरबाजी. भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि गिरीश महाजन यांचा फोटो वगळला. राज्यातील निवासी डॉक्टर संपावर. बीडमधील अंबेजोगाईमधील ग्रामीण महाविद्यालयातील डॉक्टर संपामध्ये सहभागी. सरकारनं मागण्या मान्य करेपर्यंत संप सुरू राहणार. मार्चची भूमिका. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सन्मान. अशोक सराफ म्हणजे मराठी मातीतला अस्सल हिरा. अवघ्या महाराष्ट्रासाठी हा केवळ अभिमानाचाच नाही तर अमृताहूनही गोड असा क्षण आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अशोक सराफ यांच्यावर स्तुतिसुमनं. ज्या महाराष्ट्रात आपण जन्मलो, जी आपली कर्मभूमी आहे त्या ठिकाणी आपला सत्कार व्हावा यासारखी मोठी कोणतीच गोष्ट नाही. महाराष्ट्र भूषण स्वीकारल्यानंतर अशोक सराफ यांनी भावना व्यक्त केल्या. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना प्रदान. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत सन्मान. दिवंगत अभिनेते रवींद्र महाजनींना मरणोत्तर व्ही शांताराम पुरस्कारानं गौरवलं गेलं. मुलगा कश्मीर महाजनींनी पुरस्कार स्वीकारला. सोनू निगम, हेलन यांचाही पुरस्कारानं गौरव. निलेश साबळेचा चला हवा येऊ द्या कार्यक्रमाला रामराम. निलेश साबळे लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार. निलेश साबळेंची एबीपी माझाला माहिती. गुलमर्गमध्ये हिमस्खलन झाल्यामुळे 7 पर्यटक बेपत्ता. यामध्ये परदेशी नागरिकांचाही समावेश. लष्कर, स्थानिक पोलिसांकडून शोधकार्य सुरू. पंतप्रधान नरेंद्र मोदी जगभरात सर्वात लोकप्रिय नेते. मॉर्निंग कन्सल्ट सर्वेक्षणातून ही बाब समोर आली. नरेंद्र मोदी यांना पहिल्या क्रमांकावर तर मेक्सिकोचे आंद्रेस मॅन्युएल
लोपेज अब्राडोर हे दुसऱ्या आणि स्वित्झर्लंडचे एलेन बर्सेट तिसऱ्या क्रमांकावर. अलिबाबा आणि 40तले चोर या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित. 29 मार्चला चित्रपट रिलीज होणार. चित्रपटामध्ये सुबोध भावे, मुक्ता बर्वे, उमेश कामत, श्रुती मराठे, अतुल परचुरे यांच्यासारखे दिग्गज कलाकार झळकणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.